नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत नवीन रेसिपी. तर माझी ही पद्धत आहे, कशी करते मी ही रेसिपी आणि कशा प्रकारे करते तर बघा. इथे तेल टाकलं आहे, मोहरी टाकली आहे आणि आपण कुठली रेसिपी करणार आहोत तर कसली भाजी करणार आहोत तर बघू. कोबीची भाजी करणार आहे मी. कोबी छान कट करून घेतला आणि ती मी वेगळ्या पद्धतीने करते. माझी पद्धत आहे ही. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. इथे मी मोहरी टाकल्यानंतर मिरच्या टाकल्या, चांगल्या तडतडू दिल्या आणि ही कोबीची भाजी तुम्ही कराल तर सगळ्यांना, घरातील लोकांना आवडेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने आणि खूप छान लागते आणि जे खात नसेल त्यांनाही आवडेल. इथे शेंगदाणे टाकले आहे आणि शेंगदाणे मी भिजवून घेतले होते. 15-20 मिनटं भिजवले पाण्यामध्ये आणि नंतर ते भिजल्यामुळे पटकन शिजले जातात आपल्या भाजीबरोबर आणि त्या कोबीच्या भाजीबरोबर हे शेंगदाणे खाताना खूप छान लागतात. तर मी अशा प्रकारे भरपूर असे शेंगदाणे टाकले आहे आणि खाल्ले जातात हे शेंगदाणे. त्यात हळद टाकली, असे छान फ्राय केले आणि त्या निमित्ताने आपण शेंगदाण्याचं खाल्ले जातात. त्यानंतर कोबी टाकला बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतला आणि कोबी आपण ह्या कढईत टाकलेला आहे. तर मुलं आवडीने ही भाजी खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील. अशी ही आपली कोबीची भाजी तयार होते आणि कोबीपासून बऱ्याच वस्तू केल्या जातात. कोबीची वडी केली जाते, कोबी पराठा केला जातो, कोबीची भाजी केली जाते. अशा प्रकारे त्यात मी थोडं पाणी टाकलं आणि छान परतू द्यायचं आणि हे कोबी शिजू द्यायचा. सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अशा प्रकारे मीठ टाकायचं वरून आणि छान प्रकारे अशी ही भाजी 10 ते 15 मिनटं शिजू देऊया आणि नंतर खायला इतकी चवदार लागते बस. आणि तुम्ही सगळे आवडीने खाताल घरातील लोक. तर बघा, अशा प्रकारे कैरीचं लोणचं, बटाट्याची फ्राय भाजी, कोबीची भाजी, मिक्स व्हेज बिर्याणी असं आपण तयार केलेलं आहे जेवणासाठी, बघू शकता. आणि या जेवायला. तुम्हाला सगळ्या वस्तू कशा वाटल्या सांगा आणि सबस्क्राईब